नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या एका क्लायंटने वडिलांच्या निधनानंतर त्यांचं बँक अकाउंट तातडीने बंद केलं होतं आणि माझ्या मते त्यांनी या निर्णयात थोडी घाई केली होती. पण मी असे का म्हणालो? बँक अकाउंट लगेच बंद केल्यामुळे पुढे नेमकं कोणत्या अडचणी येऊ शकतात हे समजावून घेण्यासाठी आज मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या आयुष्यातील एक खरा अनुभव सांगणार आहे. आणि त्यावेळी मी सुद्धा न कळत केलेली एक मोठी चूक तुमच्या समोर मांडणार आहे. चला माझ्याच अनुभवातून हे समजून घेऊया. कारण कधी कधी दुसऱ्यांच्या चुका ऐकून जेवढं शिकायला मिळतं ना, त्यापेक्षा स्वतःच्या चुका मान्य करून सांगितल्याने लोक जास्त शिकतात असा माझा समज आहे. माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर पहिले 13-14 दिवस कसे बसे गेलेत. खरं सांगू मित्रांनो, हे शब्दात सांगणं खरं खूप कठीण आहे. घरात दुःखाचं वातावरण, नातेवाईक, विधी, धावपळ आणि त्यात आर्थिक गोष्टींकडे कसं लक्ष द्यायचं याची मानसिक तयारीच नव्हती. आम्हाला फक्त एवढंच माहिती होतं की पप्पा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, पण त्यांनी नेमके कोणते शेअर्स घेतले, किती कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली, एकूण किंमत किती, याची आम्हाला मुळी कल्पनाच नव्हती हो. सुमारे 13-14 दिवसांनी मी पप्पांचा मोबाईल कसाबसा हातात घेतला, डीमॅट ॲप ओपन केला आणि मी अक्षरशः थबकलो. इतके शेअर्स आणि त्यांची किंमतही चांगली होती. त्वरित माझ्या मनात एक प्रश्न आला, चला यातील काही शेअर्स आपण विकून टाकू. मी सेल ऑर्डर प्रेस केली. OTP आला. अर्थातच मोबाईल माझ्याकडे होता म्हणून मी OTP सुद्धा टाकला आणि व्यवहार पूर्ण झाला. पप्पांचं बँक अकाउंट ओपन होतं म्हणून ती अमाऊंट पप्पांच्या बँक अकाउंटमध्ये सुद्धा आली. सगळं व्यवस्थित झालं. पण खरी गोष्ट तर पुढे सुरू झाली. काही दिवसांनी मी विचार केला, काही चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आहेत, हे तर आपण लॉंग टर्मसाठी ठेवायला काही हरकत नाही. मीच नॉमिनी आहे, मी एकुलता एक मुलगा आहे, म्हणून हे शेअर चला माझ्या नावावर आपण ट्रान्समिशन करून घेऊया असं मनात विचार येऊन मी ब्रोकरच्या ऑफिसमध्ये गेलो आणि तिथे माझ्यासाठी खरी परीक्षा सुरू झाली मित्रांनो. त्यांनी आधी डीमॅट अकाउंट तपासलं खरं, मग वडिलांच्या निधनाची माहिती बघितली आणि त्यानंतर त्यांनी मला लगेच एका बंद डोअर क्लोज कॅबिनमध्ये आत बसवलं आणि मला शांतपणे काही प्रश्न विचारले. हे सेल ट्रान्झॅक्शन कोणी केले साहेब? मी म्हणालो मीच. पुढचा त्यांचा प्रश्न, हे व्यवहार वडिलांच्या निधनानंतर झालेले दिसतात. मी म्हणालो हो. मग त्यांनी विचारलं, नॉमिनी कोण आहे, लीगल हेअर्स किती आहेत, त्यांची माहिती तरी आहे का? त्या क्षणी मला जाणवलं मी काहीतरी मोठी चूक केलेली आहे. त्यानंतर त्यांनी मला खूप समजवलं की मृत्यूनंतर डीमॅट अकाउंटमधील व्यवहार ट्रान्समिशन प्रक्रिया पूर्ण होण्याआधी केल्यास गंभीर प्रक्रिया आणि जबाबदाऱ्यांचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. विशेषतः इतर कायदेशीर वारस असतील, वाद निर्माण झाला किंवा भविष्यात कोणताही दावा झाला तर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. मी त्यांना लगेच सॉरी म्हटलं आणि विचारलं की सर, आता मला यावर उपाय सांगा. ते म्हणाले, उपाय आहे हो साहेब, पण प्रक्रिया थोडी लेंदी आहे आणि ती तुम्हाला करावीच लागेल. तो मानसिक त्रास तुम्हाला घ्यावाच लागेल. मला ₹500च्या स्टॅम्प पेपरवर डिक्लरेशन कम ॲफिडेव्हिट करावं लागलं. ते नोटरी बिफोर मी करून घ्यावं लागलं. एका विटनेसला फिजिकली प्रोड्यूस करून त्याची सिग्नेचर त्यावर घ्यावी लागली. माझी KYC, वडिलांचं डेथ सर्टिफिकेट, विटनेसची KYC आणि इतर आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागली. तेव्हा कुठे ती पुढची प्रक्रिया अगदी सुरळीत पार पडली. एक गोष्ट माझ्या बाबतीत चांगली होती की मी नॉमिनी एकटाच होतो आणि मी एकुलता एकच मुलगा, त्यामुळे ही प्रक्रिया तुलनेने खूप सोपी झाली. पण जर अनेक लीगल हेअर असते, नॉमिनीमध्ये कोणाचे नाव नसते किंवा वारसांमध्ये मतभेद असते तर ही प्रक्रिया आणखी टाइम कन्झ्युमिंग आणि अधिक गुंतागुंतीची होऊ शकली असते. मित्रांनो, मी ही गोष्ट तुम्हाला घाबरवण्यास सांगत नाहीये. मी ती सांगतोय कारण मी स्वतः ती चूक केली आहे. म्हणून आज मी तुम्हाला मनापासून सांगतो, भावनेच्या भरात कोणताही आर्थिक व्यवहार करू नका. सर्वप्रथम संपूर्ण माहिती गोळा करा, योग्य प्रक्रिया समजून घ्या आणि त्यानंतरच पुढचं पाऊल उचला. कदाचित माझी ही चूक तुमची चूक होण्यापासून वाचवू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो सगळा वेळ आणि मानसिक त्रास फक्त एका गोष्टीमुळे झाला. आम्ही सुरुवातीला सगळं बंद करायचं या घाईत होतो. मित्रांनो, हीच खरी शिकवण आहे. शेअर्स, म्युच्युअल फंड आणि डीमॅट अकाउंट ही गोष्ट दिसायला अगदी छोटी वाटते, पण प्रत्यक्षात ती खूप मोठी आर्थिक मालमत्ता असू शकते. आणि जर ती वेळेत ओळखली नाही तर पुढे तीच गोष्ट सर्वात मोठा त्रास बनते. पण आता साहजिकच तुमच्या मनात पुढचा प्रश्न आला असेल, ठीक आहे, मग अशा परिस्थितीत सर्वप्रथम करायचं तरी काय? डेथ सर्टिफिकेट पासून सुरुवात करायची की बँकेत जायचं, की आधी त्या व्यक्तीच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा करायची? मित्रांनो, याचं स्टेप बाय स्टेप उत्तर आपण पुढच्या भागात अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पुन्हा भेटूया. प्रश्न तुमचे, उत्तर आमचे या भागात. धन्यवाद.